त्यानंतर आमच्या प्रतिनिधीने मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय, पाहूया। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतो। संदीपजी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यामधल्या सभेसाठी आले, त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे, काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं एखादी क्रिया तुम्ही केली की त्याची प्रतिक्रिया येते। न्यूटनचा लॉ आहे, एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। त्या पद्धतीने ती महाराष्ट्र सैनिकांची प्रतिक्रिया होती। काल त्यांनी जी क्रिया केली सन्माननीय राजसाहेबांसोबत, त्याची ही प्रतिक्रिया होती। बीडमध्ये ठाकरे गटातील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी राज ठाकरे यांच्या समोर आले होते आणि सुपाऱ्या टाकल्या होत्या, त्या सगळ्याची प्रतिक्रिया? हो, निश्चित। दुसरी कशाची प्रतिक्रिया? तुम्ही ट्विट केलं होतं की सुरुवात ठाकरे गटाने केलेली आहे, शेवट तुम्ही करणार, ती रिॲक्शन? बघा, असा एक क्रियेला प्रतिक्रिया होत असते। पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया घडेल। हे कुठेतरी थांबवायचं आहे की नाही थांबवायचं आहे याचा विचार उभाटाने करायचा, उगीच आमच्या अंगावर नाही यायचं। तुम्ही तुमच्या गोष्टी करा, आम्ही आमच्या गोष्टी करताय। आमच्या अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मग हा संघर्ष असा सुरू होणार? त्यांनी जर पुन्हा क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल। ही कालच्या क्रियेची प्रतिक्रिया होती, पुन्हा जर त्यांना क्रिया करायची असेल तर त्यांनी करावी, प्रतिक्रिया उमटणार। राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत घेतली होती, त्यामध्ये ते म्हणाले होते की माझ्या नादाला लागू नका। मुळातच आहे, आज संजय राऊत एवढा खोटारडा माणूस आहे, सकाळी काय बोलले की नाही ते आमचं काय, आमचे काय, तुमचा जिल्हा प्रमुख आहे आणि एवढं खोटं बोलतं की आमच्या काय संबंध नाही त्याचा शिवसेनेशी। तिथे पण तुम्ही धाराशिवला तुमचा कार्यकर्ता पाठवलात का? आम्हाला मूर्ख समजलात काय? मग तुम्ही मराठा आंदोलनाच्या बुरक्याआड धरून तुमच्या लोकांना पाठवणार आम्हाला बदनाम करण्यासाठी, आणि आम्ही काय हातावर हात धरून बसायचे? असेल हिंमत तर म्हणा की आमचे लोक होते। हे म्हणजे हिजबुल्ला सारखं झालं, अटॅक करायचं आणि पळून जायचं। ठीक ठीक हे होते संदीप देशपांडे, त्यांनी ठाण्यामध्ये जो राडा झालेला आहे त्यावरती आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई। तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, तो देखील पाहूया। तुम्हाला सगळ्यांना कालची घटना माहिती होती की आदरणीय माझ्या साहेबांवर काल काही फालतू लोकांनी, एक 4-5 लोकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला। त्याला आज आम्ही उत्तम उत्तर दिलं। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी, ठाण्यातल्या आमच्या महिला असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, आमचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी असतील, कल्याणच्या महिला होत्या, वसईची काही पदाधिकारी होती, त्या सगळ्यांनी कडक उत्तर दिलेलं आहे। तुम सुपारी फेकोगे तो हम नारियल फेकेंगे। जबरदस्त धुतलाय, शेण मारलंय, उद्धव ठाकरेंच्या गाडीवरचं शेण जात आहे। त्याच्यासोबत यांच्या ताफ्यातल्या जवळजवळ सगळ्या गाड्या आम्ही ताफ्यातल्या यांच्या फोडलेल्या आहेत। गडकरीच्या रंगायतांच्या आतमध्ये आपल्या रणरागिणी महाराष्ट्र महिला सैनिकांनी प्रचंड मोठा राडा आतमध्ये